अगं माझं बाळ कसे असू दे आजी नमस्कार. असू दे नमस्कार असू दे करते. असू दे. या ना या. कशात तुम्ही? बरे बरे. या बसा. तुम्ही आज अचानक कशा आलात? अहो पंढरपूरहून आले ना, म्हटलं येताना प्रसाद घेऊन यावा तुमच्यासाठी. नाही आलात ते फार बरं केलं. हा घ्या प्रसाद आणि वाटा हा सगळ्यांना. हो हो नक्की. हा आणि जाताना म्हटलं सुनबाईंना घेऊन जावं आमच्या घरी. नको, माझी मी येईन. तुझी आई माझ्या आईचं ऐकेल असं मला नाही वाटत. तुझी आई एक नंबरची हट्टी आहे. हो म्हणजे तुमचा स्वतःच्या आईपेक्षा तुमच्या बायकोवर जास्त विश्वास आहे का? बरं करू सुमीला फोन करू सांगू तुम्ही अशी पैसा वगैरे सांगते का? नाही नाही फोन कुठे नको 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 ग बाई नको. नाही नाही तुझी तू येशीलच ग. मी काय तुला कडेवर घेऊन जाणार नाहीये बाई आणि मला ते झेपणार पण नाही. आजी हो पाणी घे. रेखा तुझा इथला पाहुणचार संपला असेल तर आपण आपल्या घरी जाऊया का? निशी बाळा आईची बॅग घेऊन ये ग. पाहुणचार घ्यायला नाही आले मी इथे. माझ्या मुलीची काळजी वाटत होती ना म्हणून आले. हो आणि अगं निशीची तब्येत पण जरा खूपच नाजूक होती म्हणून त्या थांब. हो हो माहितीये मला. पद्मिनी ताई लेकीच्या घरी पाणी सुद्धा प्यायचं नाही अशी आपली परंपरा आहे. हो मग आता तू पाणी नाही पिणार आहेस? अगं पण काळानुसार सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत आता. तुमचा तुमच्या आईवर विश्वास नसला ना तरी माझा तुमच्या आईवर विश्वास आहे. कशी कान धरून आणते बघा तिला घरी. तुझी आई खांदेकरांच्या घरातून अजिबात हलणार सुद्धा नाही. ती हलणार नसेल ना तर सुमी आजी तिला गोणीत भरेल आणि इकडे घेऊन येईल. कळलं ना? बेट बघूया पैस. यस. निशी अगं जातेस ना? आजी मम्मा समोर असली ना की मला जरा बरं वाटतं. अगं बाई हो का? पण मी काय म्हणते तू ना तुझ्या आईचा असा मोठा फोटो तयार करून घे आणि बेडरूम मध्ये लाव तुझ्या. म्हणजे कसं 24 तास येता जाता तुला दर्शन होईल आईचं. हो की नाही? जा बॅग घेऊन ये. रेखा लेकीच्या काळजीपोटी इथं आली होतीस ना, ती चिंता मिटली ना आता तुझी. मग आता आपण आपल्या घरी जाऊया ना. कसं आहे ना घरी तुझा नवरा नणन तुझी मुलगी दुसरी सगळे वाट बघतायत तुझी. अगं निशीची काळजी घ्यायला इथं सगळे जण आहेत. तिच्या सासूबाई आहेत, नणंद आहे, सासरे आहेत, नवरा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहानपणापासून तिची काळजी घेणारी तिची बहीण तारणी सुद्धा इथंच आहे ना. मग अगं त्यांना त्यांच्या पद्धतीने सांभाळू देत ना. आपण आपली कामं सांभाळूया घरची. आणि कौशिकी ताई इतके दिवस आमच्या रेखाचा पाहुणचार इतका चांगला केल्याबद्दल मी तुमची अगदी आभारी आहे. आता तरी घरी नेऊ ना तिला? नाही पण आजी मी काय म्हणते हे घर सुद्धा त्यांचंच आहे. त्या राहायला तरी काही हरकत नाहीये. खरंय. नाही पण कसं आहे ना हा कौशिकी ताई तुमच्या मनाचा मोठेपणा झाला हो. पण उगाच इथं राहण्याचा आग्रह करू नका. ठीक आहे. आणि पद्मिनी ताई रेखाची ओटी भरून घ्या. नाहीतर मग घरी गेल्यावर विहीणबाईंनी मानपान केला नाही म्हणून रुसून बसायच्या. हो की नाही रेखा? हो हो बरोबर बरोबर. यायचे तर येते ना मी. एवढं सगळं कशाला करायला सांगताय? अगं पट्टी नाही नाही त्या म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. परंपरा पार पडलेली बरी. परंपरा जपणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ना. म्हणजे तुम्ही निवांत घरी परत जाऊ शकता. या ना या या. काकू नाईलाज म्हणून त्या युवराजला मला सोडावं लागलं. पण पुन्हा सापडला ना किंवा एकही पुरावा त्याच्या विरोधात मिळाला तर मी त्याला पुन्हा अडकवणार. मॅम पण आता पुढे काय करायचं? तुम्ही फक्त इन्स्ट्रक्शन द्या.
सगळ्यात आधी तर त्या गुलाबच्या वर कोण आहे ना ते शोधायला हवं. त्याशिवाय मला या केसचं काही फ्युचर दिसत नाही. पण गुलाबी जेव्हा हे सगळं सांगितलं ना तेव्हा तो एवढंच म्हटलं की बॉसच्या आजूबाजूचं कोणतरी आहे. पण खांडेकरांच्या घरातलं जर कोणीतरी ह्या सगळ्याच्या मुळाशी असेल आणि युवराज गुलाबसाठीच काम करत होता हे त्याला माहिती नाहीये, हाऊ इज इट पॉसिबल? पण टेक्नो कदाचित गुलाब आणि युवराजच कॉन्टॅक्ट मध्ये असतील ना. त्या व्यक्तीचा युवराजशी संबंध नसेल काही. पण आता तरी त्याला कळलं असेल ना, ती व्यक्ती सापडणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि फायद्याचंही. खरं तर फक्त माझ्या फायद्याचं आहे. त्या व्यक्तीलाही हे माहीत नाही. तिच्या आजूबाजूला तारिणी आणि केदार मृत्यू बनून घोंगावत आहेत हे त्या व्यक्तीला माझ्याकडून कळल्यावर जो पैसा मिळेल ना तो म्हणजे. मॅडम आता आमच्यासाठी पुढची ऑर्डर काय आहे? ऑर्डर. मला तर केदार आणि तारिणीची काळजी वाटते. एवढा मोठा गुन्हेगार त्यांच्या आसपास असताना त्याच्या जीवाचा काही घातपात नको व्हायला. एनिवे, सध्या तरी आपण एकच गोष्ट करू शकतोय, युवराजवर बारीक लक्ष ठेवा. ठीक आहे मॅडम. तो त्या माणसाशी कॉन्टॅक्ट करायचा नक्कीच प्रयत्न करेल. येस मॅम. कौशिकीताई, झालेल्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्या, पण मी वारीत होते ना, मला त्रास होऊ नये, टेन्शन येऊ नये म्हणून कोणी काही मला सांगितलेलं नाहीये. पण आता त्यांचा संसार आहे, ते व्यवस्थित करतायत ना. आणि उगाच घरातल्या गोष्टी बाहेर जायला नकोत, घरातच राहिलेल्या बऱ्या असतात. नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. घरातल्या गोष्टी घरातच राहायला हव्यात. पण आता आजी सगळं ठीक आहे. हो, ते सगळं कबूल आहे, पण युवराज सुद्धा माझा जावईच आहे. मला आनंदच झाला ऐकून. कौशिकीताई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हा. मी आता वारीत गेले होते ना, तिथे मला एक गुरुजी भेटले होते. तर त्यांच्याकडून मला एक गोष्ट कळली, दीप प्रतिष्ठानाची. म्हणजे श्रावण महिन्याच्या आधी जी अमावास्या येते त्या दिवशी दीपपूजन करतात. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर 8व्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं. ही अशी पूजा केल्यामुळे घरात शांतता राहते, घरातली नकारात्मक शक्ती नाहीशी होते. मी तुम्हाला त्यांचा नंबर पाठवते, तुम्ही घरात ती पूजा करून घ्याच. त्यांनी सगळं काही सुरळीत होईल. ही सततची संकट बरी नाहीत हो, एक एक करून सगळी संपायला हवी. तुम्हाला वाटेल हे पूजा वगैरे काय आहे, पण आम्ही म्हातारी खोडं ना, आम्ही सांगतोय ते जरा ऐका, त्यांनी भलंच होणार आहे. नाही नाही अहो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आपण लवकरच घरात पूजा करू. काय गरज आहे पूजा करण्याची? वेगळं काय होणार आहे? आपल्या सगळ्यांच्या मनाला शांती मिळेल. काकू, आत्ता आपण विठुरायाची पूजा केली, त्यानंतरच युवराज सुखरूप घरी परत आला ना, तसंच आपण ही पूजा सुद्धा करू. मी एक काम करते, मी आजच गुरुजींना फोन करते आणि आपण लवकरच पूजा करू. आता या घरात मला संकट नकोत. निशू, पूजेचं कळवं मला. मिसेस बेलसरे, अहो मी स्वतः तुम्हाला फोन करेन, काळजी करू नका. रेखा, आपण सगळेच येणार आहोत पूजेला. आता घरी जाऊया ना. बरं, येऊ आता. हो.